हे नमस्कार फॅमिली, वेलकम टू द न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग मस्त होणार आहे, खूप छान होणार आहे. कारण आजचा कुकिंग ब्लॉग आहे तसं तरी. तर ह्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे की पालकची डाळ कशी बनवतात. पालकचं वरण आता तुम्ही पण बनवत असाल आणि सगळेजण बनवतात, पण त्यामध्ये कसं असतं की कोणाची कशी पद्धत असते, सगळ्यांची प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते बनवायची. मग आज ज्या पद्धतीने मी बनवणार आहे तुम्ही त्या पद्धतीने बनवून बघा. एकदम असं रेस्टॉरंट सारखी तुम्हाला त्याच्यामध्ये फ्लेवर तुम्हाला मिळणार आहे. तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. पालकची टेस्टी डाळ कशी बनवायची आहे. तर ऍक्च्युली मी काल घेऊन आले होते पालक रात्री फ्रीजमधून काढशी. तर ते तसंच तोडलेलं नाही, तसंच ठेवले. दुसरं सगळं भाज्या आवरलं. मग आता हे तोडायला उशीर लागतो आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे असून जातं ना, त्यामुळे ते तोडलेला नाही. आता पटकन मी तोडून घेते आणि त्यानंतर पालकची डाळ बनवून. आणि आज श्रीला शाळेला पण सोडायला जायचं आहे. तर चला मग ब्लॉगला स्टार्ट करूया. आता मार्केटमध्ये कसं आहे ना की आता हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर भेटतील तुम्हाला. तर आता तसं हा 20 रुपयाला दिलेला आहे, पण नंतर रेट कमी होतात. पण हेल्दी पालकची डाळ, हेल्दी आणि त्यासोबत टेस्टी सुद्धा. म्हणजे असं असतात ना, मुलं नाही खात हेल्दी चीजे, असं नसतं की ते टेस्टी असतात म्हणून. मग त्या टेस्टी बनवून मग मुलांना आपल्याला द्यावं लागतं. माझ्या घरात पालकची डाळ लिटरली सगळ्यांना आवडतं आणि आज मी भाजी नाही बनवणार आहे. कारण सगळ्यांना पालकची डाळ एवढी आवडते ना की चपातीसोबत ही टेस्ट जेवतात आणि भातासोबत तर डाळ असतेच आपली. त्याच्यामुळे ज्या दिवशी पालकची डाळ असते आमच्या घरी त्या दिवशी भाजी अजिबात नसतं. एवढं मुलांना आवडतं कशाला, कारण की तो टेस्टी बनतो. मग ते टेस्टी कसं बनणार आहे चला व्हिडिओमध्ये बघूया आपण. चला तोडून घे श्री, मला तोडून दे. चला गाइस रुको गाइस, मेरी मम्मी और एक बनाने वाली रेसिपी पता है क्या? आलू पालक दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. आता पालक तोडून घेऊ आम्ही पटपट. चल चला मग पालक तोडून घेऊया. तसं मार्केटमध्ये मस्त म्हणजे थंडीच्या सीझनमध्ये पालक, मेथी, पालेभाज्या मिळतच असतात. आणि ते गरम गरम त्याचं काहीतरी नवीन पदार्थ बरोबर एन्जॉय करायला तर अजूनच चांगलं वाटतं. कारण हिवाळा आहे ना, आणि त्यामध्ये तुम्ही पालक कसं तोडताय मी तुम्हाला दाखवले. जसं की ही एकतर कवळी आहे. पालकमध्ये कसं एक जाड ह्याचं असतं, दाटे जाड असतात त्याचे, आणि एक पातळ असतात. हे पातळ म्हणजे जे कवळे असतात त्याला मानलं जातं. तर जी कवळी देठी आहे ते मी सगळं तोडून घेतलेलं आहे, पूर्ण तोडून घेतलेलं आहे. असं नाही की अर्धा काही करतात. काही जण काय करतात की फक्त पानं तोडून घेतात. तर तसं अजिबात करू नका. जर ते कवळे आहेत, भाजी जर ती कवळी असेल ना, पूर्ण त्याचा देठ काढून घ्या तुम्ही. कारण त्या देठमध्ये ते दाठी असते, त्याच्यामध्येच सगळं प्रोटीन विटॅमिन्स असतं. त्यामुळे त्याला फेकू नका. स्पेशली तो जर कवळी असेल तर. हा जर जाड आहे, खूप जास्त निब्बर झालेली आहे, मग तुम्ही त्यावेळेला फक्त पानं घेऊ शकता. पण कवळी घ्या जास्त करून तुम्ही बघून घ्या. कवळी असेल तर घ्या आणि त्यामध्ये पण पूर्ण देठ टाका, एवढं सांगायचं मला. कारण त्याच्याने पालक म्हणजे प्रोटीन विटॅमिन सगळं आपल्याला मिळतं. नाही तर मग आपण काय फक्त पानं खाऊन राहायचं आणि जे काही आहे ते सगळं देठामध्ये निघून जातं. तर आता मी पालक लावलेला आहे वरण. जे आपली तुरीची डाळ असते त्या तुरीची डाळमध्ये पालक मस्त धुवून चिरून घ्यायचं. आणि हां, एक सांगू तुम्हाला, प्लीज अलर्ट राहा. कारण एकदा मी जेव्हा पालक आणलं होतं ना, तर मी रात्रीच तोडून ठेवलं होतं नेमकं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी भाजी बनवायला घेतली ना, त्याच्यामध्ये ना अक्षरशः किडे निघाले. मला माहिती आहे का, किडे, ते काळे प्रकारचे किडे. एवढं घाबरून गेले. आणि एकदा नाही 3-4दा निघालं आणि मी पूर्ण भाजी टाकून दिली. मला भीतीच वाटू लागली त्याची की अजून मध्ये किती आहे. त्यानंतर मी रात्री कधीही भाजी तोडत नाही, कारण रात्री भाजी कसं किडे वगैरे दिसत नाही आपल्याला. तर आता चपाती बनवून घेतल्या आणि आता वरण आपल्याला शिजून गेलेलं आहे. आता जेव्हा आपण फोडणी देतो ना, तर त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हा खूप जास्त प्रमाणामध्ये टाका. म्हणजे जास्त म्हणजे एक इक्वल क्वांटिटीमध्ये असतात नाही, त्याप्रमाणे मध्ये आपल्याला टाकायचं आहे. तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायचं, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाका तुम्ही. आणि हा जो पेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण वगैरे टाकून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचा आहे. आणि तो पेस्ट आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे. एकदम साधी सोपी आहे, पण लिटरली खूप छान लागतं. आणि पालकची वरण जे आहे ना, ते घट्टच राहू द्या. घट्ट असलं की जास्त टेस्टी होतं, नाहीतर जास्त पातळ करू नका, त्याची चव बिघडून जाईल. तर जसं मी सांगितलं तसं त्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा. खूप आवडीनं जेवतात मुलं. माझ्या घरी मी सांगितलं ना तुम्हाला, भाजी नाही बनवत. खूप आवडतं माझ्या मुलांना, सगळ्यांनाच आवडतं, म्हणजे मुलांनाच नाही असं.
आणि मी त्या दिवशी नेमकं जास्तच बनवलेलं असतं. तर ह्यामध्ये डिपेंड करतं, कधी मुलांचं मूड असलं की मग जास्त जेवतात पालक, जास्तच टेस्टी झालं की असं आहे ना, मूडवरती पण डिपेंड करतो. पालक भाजी तर चांगली. आता मी सर्वात आधी देवाला नैवेद्य दाखवून देते, कारण श्रीला उशीर झालेला आहे, स्कूलला जायचं आहे. नैवेद्य दाखवलं की पटकन मग त्याला ते देऊन देते. तर आता ह्याचं टिफिन पॅक झालेलं आहे आणि आज मी श्रीला सोडायला जाणार आहे स्कूलला. आणि तुम्हाला घर दाखवते मी. ओ माय गॉड, ॲक्च्युली थोडंसं यायला जेव्हा आपण स्कूलला येतो ना श्रीला येऊन, तेव्हा खूप घाई असते, म्हणून मी काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. श्रीला सोडलं आणि आता समर्थला रिसीव केलं आणि आता आम्ही घरी जात आहे. तर एवढे चांगले असं म्हणायचं, जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की काहीतरी खूप छान असं बघायचं आहे, स्वतःला काहीतरी ग्रँड फील करायचं आहे, काहीतरी चांगलं फील करायचं आहे, तुम्ही फक्त या एरियामध्ये जाऊन या. या एरियामध्ये म्हणजे जिकडे तुम्ही राहताय तिकडे असे असतात ना काही, म्हणजे एकापेक्षा एक घर. ओ माय गॉड, म्हणजे असं वाटतं ना काय प्रत्येकाचं असं ड्रीम हाऊस प्रत्येकाचं असतं, मीच नाही प्रत्येक जणांचं असतं की आपल्याकडे चांगलं घर असावं, आपण चांगल्या घरामध्ये राहावं, चांगल्या गाडीमध्ये फिरावं. असं कोणाला वाटतं का आपण झोपडीमध्ये राहावं? कोणालाच वाटत नाही. तर एवढे सुंदर असे घर आहेत ना, राहायची तर गोष्टच वेगळी, बघूनच एवढं आनंद वाटतं ना. अरे बापरे, जेव्हा राहायला जाणार त्यावेळेला माहिती नाही काय होणार. म्हणजे लिटरली एवढं सुंदर घर आहेत ना. आणि कधी लो फील करू वाटलं ना तर मस्त मी जाते तसं, मग कधी नाही मला जावंच लागतं. असं काही नाही आहे, हे मुलं आहेत म्हणल्यावर जावंच लागतं आपल्याला. पण एक सांगत आहे की बघून असं वाटतं ना, रोजही जर ते घरं बघितलं ना तर मन भरत नाही. मी रोज सोडायला बी जर गेले ना तर रोज बघतच असते ह्या घरांकडे की घर है इधर स्कूल के बाहर, स्कूल के बाहर हनुमान मंदिर जाऊ का? चलू ग मम्मी घरी, चल ना. चलू ग मम्मी. ही मम्मीला ना उगा फिरायचंच नाव आहे, उगा चला घरी. माझ्या एक तर तंगडे गेलेले आहेत कामाशी. फ्रंट साईडचं दाखव इकडे. तर आता तुम्हाला दाखवतो मी माझ्या घर स्कूलचे तिकडचे घर. इधर दिखा, इधर ये मला दिखा ना. मम्मी वरती दिखा. इधर से नहीं आना चाहिए. कुत्ता पीछे पड़ गया तो गाली निकल गई. साईडला. नाही रे, कोणतं ब्लॉगर आमच्या गल्लीमध्ये. इधर सौरव जोशी नहीं आ सकता क्योंकि आ रही है. पुढे कुत्रा आहे चिरकला भाई लोग हम हसते हसते पप्पा ना जॉब ढूंढने नहीं जॉब पे गए. नहीं रे, ढूंढने गए हुए हैं एक्चुअली. मम्मी पाय दो कुत्ते की. तिकडचं पूर्ण एरिया किंवा कॉलनीज एवढी स्टँडर्ड आहे ना, आणि तुम्हाला एकही व्यक्ती असं बाहेर दिसणार नाही. आणि घरं जर बघितलं ना, ओ माय गॉड, असं बंगलो टाईपमध्ये. असं कधी कधी विचार येतो की नेमकं ह्या लोकांनी कोणता असं पुण्य कामं केलेलं आहे जे एवढं चांगल्या घरामध्ये जाऊन राहतात. ॲक्च्युली खूप छान वाटतं मला तर. लिटरली बघूनच खूप आनंद वाटतो. मस्त बघत जाते मी हे घरं, किती सुंदर आहेत घरं म्हणून. असं खूप छान आहे. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा. असं वाटतं ना आपल्याला की असं घर असायला पाहिजे, आहे ना. सुंदर असं घरामध्ये प्रत्येकाला राहायची इच्छा असते. तर ठीक आहे, बघू कधी होईल आपलं बी घर असं. आणि बघूया मग. आता घरी जाऊन आधी भूक लागलेली आहे. समजसोबत गरम गरम जेवायचं आहे. पालकची वरण जे आहे ते वाट बघते माझी. नेमकं त्याला सोडायला येते ना त्यावेळेला काही वेळ राहत नाही. मग समर्थ आल्यावरच मग गरम गरम जेवून घेतो त्याच्यासोबत. आणि घर आहे ही पूर्ण कॉलनीच अशी आहे. मी प्रत्येक घर तुम्हाला मोबाईल फिरून दाखवते. आणि पहिल्यांदा असं रोडवरती थोडंसं, आणि काही कोणी इकडे नाही आहे ना त्याच्यामुळे फ्रँकली बोलत आहे मी थोडंफार त्याच्यामध्ये आणि व्हिडिओ शूट करत आहे. पण मला असं वाटतं की कोणी काही म्हणायचं की का व्हिडिओ काढते ही आमचं घरात. हे तर बघा निकुंज किती सुंदर आहे घर. ओ माय गॉड, मस्त वाटतं ना एकदम. खूप असं वाटतं, तर छान फील वाटतं मला ॲक्च्युली हे घरं बघून. जेव्हा मला असं वाटतं की नाही डिप्रेशनमध्ये येतं किंवा काही नाराज होऊन जातं ना, तर असं घर बघत जायचं. खूप छान असं वाटतं, बघूनच मन प्रसन्न वाटून जातं. आणि
आता जायचं आहे आम्हाला घराला. आणि समर्थ आहे ना, समोरची स्कूलची ही कॉलनी ॲक्च्युली खूप स्टँडर्ड कॉलनी आहे ॲक्च्युली. सगळे घर असे पॉश मस्त आहेत एकदम. ये तो कितना प्यारा है घर, देखना कितनी सुंदर है घर. माय ड्रीम हाउस. बहुत अच्छे अच्छे घर आहे यहाँ पे. पण ह्या एरियामध्ये माणसं एक बी दिसणार नाही. तुम्ही बघितलं सगळ्यांचे घरं, पण कोणी तुम्हाला दिसणार नाही इकडे, कारण सगळे मध्ये असतात, कोणी बाहेर जॉबला वगैरे जात असतात. घरं एकदम भारी आहेत, मस्त आहेत. मम्मी है ना समर? हाँ जो 3 लाख घर खरीदेंगे BHK. ठीक है, ओके ठीक है. रोडवरती ब्लॉगिंग करणं थोडं विचित्र वाटतं ना. आता हे आली आमची बिल्डिंग, म्हणजे आम्ही जिथे राहत आहे. आणि आता इकडूनही आम्ही जात आहे दुसरीकडे. म्हणलं की शेवटचं ह्या बिल्डिंगचं ब्लॉग घेऊया. तर मग कारण आम्हाला घर शिफ्ट करायचं आहे दुसरीकडे, आणि फ्लॅट काही भेटलेलं नाही आहे. आता 2 रूमांची ती घर आहे, कारण या एरियामध्ये फ्लॅट नाही आहे. आणि आमचं स्वतःच्या घरामध्ये जर जायचा प्रयत्न केला तर तिकडून मग मुलांची फीस खूप जास्त आहे. तर चला आता ते बघूया, नंतर मी डिस्कस करते त्या काय इश्यू आहे. आता गरम गरम पालकचं वरण जेवूया. आणि खूप टेस्टी झालेलं आहे लिटरली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हिवाळ्यामध्ये पौष्टिक पण असतो आणि टेस्टीसुद्धा असतं, तर नक्की ट्राय करा. आणि चला आता भूक लागली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. घर कसं वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा मला. कमेंट तुम्ही करत नाही अजिबात, पण प्लीज कमेंट करा, म्हणजे मलाही कळतं की तुम्हाला आवडलेलं आहे. वाईट वाटलं तर कमेंट तरी चालेल. आता टमाटर को लिया, ऐसा पकड़ना है, ऐसा करना है, ऐसा लेना है, ऐसा डालना है खाली.